तर पुन्हा एकदा या सर्व संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांचं, सर्व मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वराज्य चषक 2021 मध्ये आयोजक स्वराज स्पोर्ट्स नांदकरच्या वतीने ही अतिशय सुंदर अशी स्पर्धा, 3 दिवसीय स्पर्धा. या स्पर्धेतील सेकंड लास्ट सामना सेमीफायनल मॅच आपण पाहू शकता. जय बजरंग भावाळे आणि एवई या दोन संघादरम्यान एवई संघाने नाणेफेक जिंकलेले आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी पाचारण केले आहे भावाळे संघाला. अक्षय कोहली आलेले आहे पंचांच्या भूमिकेत. तर नक्कीच गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होतोय संजय तरे आणि स्ट्राईक घेण्याच्या तयारीमध्ये आपण पाहू शकता लेफ्ट हँडर बॅट्समन योगेश, नॉन स्ट्राईकला निखिल याने या दोन्ही फलंदाजांनी काल चांगली फलंदाजी केली पूर्ण दिवसभरामध्ये. यावेळेस पहिला चेंडू शॉर्ट टर्म पूल केलेला आहे. चेंडू मिड विकेटच्या दिशेने जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता मनोज गटल याच्या मार्फत आणि दरम्यान एक धाव पूर्ण केलेली आहे. तर अशा प्रकारे अकाउंट ओपन होते, खातं खोललं जाते जय बजरंग भावाळे ए संघाचं. नक्कीच आता मात्र उजव्या हाताचा फलंदाज स्ट्राईकवर आहे निखिल. एक नक्कीच खूपच क्लास प्लेयर आहे. यावेळेस टॉप स्टंपच्या खूपच बाहेर पंच वळतायत. उमेश किने वाईटचा इशारा देत आहेत. एक धावेने संघाचे धावपल्ले घालते बिनबाद 2. यावेळेस लॉफ्ट केले चेंडूला परंतु क्षेत्ररक्षक निवडलाय लॉंग ऑनच्या दिशेने. पहिला गडी बाद होतोय निखिल बॅक टू दी पॅव्हेलियन. तर अशा प्रकारे पहिला गडी बाद निखिलने मात्र निराश केले या सामन्यामध्ये. शून्यावरती बाद होतोय निखिल. अशा प्रकारे 2 या धावसंख्येवर पहिला गडी बाद होतोय जय बजरंग भावाले संघाचा. तर नवीन फलंदाज येतोय सूरज तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी. पाहूया संजय चांगलं कमबॅक करतोय. व्हाईट चेंडू हाताळल्यानंतर एक चांगला चेंडू आणि चांगलं झेल. यावेळेस क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच अजून एक निर्धाव चेंडू येतोय. आता मात्र चांगली वापसी करतोय गोलंदाज संजय. धावसंख्या स्थिर आहे 1-2. स्ट्राईकला येतो योगेश, नॉन स्ट्राईकला सूरज, गोलंदाज संजय तरे. आपण पाहत आहोत सेमीफायनल मॅच, स्वराज्य चषकामधील सेमीफायनलचा हा सामना. हो क्लीन बॉल, परफेक्ट यॉर्कर, त्रिफालाचित मलिंगा. थँक्यू. सुनील पवार, या चेंडूबद्दल तुम्ही काय म्हणणार? अनिकेत, पहिला आपण आठवण झाली इथं मात्र चेंडूवर ज्या प्रकारे लसित मलिंगाचा परफेक्ट यॉर्कर असतोय आणि फक्त दोनच गोष्टीचा क्रिकेटमध्ये सन्मान केला जातोय, एक परफेक्ट यॉर्कर, त्यानंतर सचिन तेंडुलकर सरांचं ज्या प्रकारे आपण पाहिलं की खूप छान सुरेख यॉर्कर फेकला गेला आणि आठवण झाली त्या चेंडू नंतर मलिंगाची. क्या बात आहे. नक्कीच. तर अशा प्रकारे दुसरा गडी बाद होतोय, मोठा झटका लागतोय. योगेश बॅक टू दी पॅव्हेलियन. पाहूया नवीन फलंदाज जोगेंदर येतोय. हा सुद्धा एक चांगला हार्ड हिटर बॅट्समॅन आहे जोगेंदर, चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी. नक्कीच येणाऱ्या फलंदाजामध्ये अजूनही अनंता केनेचं येणं बाकी आहे. हॅट्रिकवर आहे गोलंदाज संजय. हो सुंदर चेंडू, फुलर लेंथ, बीट केलंय फलंदाजाला. अजून एक निर्धाव चेंडू येतोय. तर अशा प्रकारे आपण धावसंख्या जर विचार केला 2-2. पॉवर प्लेचं षटक चालू आणि पॉवरफुल गोलंदाजी होते.
नक्कीच येवई संघासमोर एक बलाढ्य संघ आहे. नंबर 1चा संघ. ओहो, अजून एक फुलर लेनचा चेंडू ब्लॉक होल मध्ये, परफेक्ट ब्लॉक होल चेंडू. आणि अशा प्रकारे षटकाची समाप्ती होते. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2-2. आणि तिथं अप्रतिम सुरुवात पाहायला मिळाली. जो निर्णय घेतला होता नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा, त्यावर मात्र मोहर लावतोय. पहिल्या षटकामध्ये काय परफेक्ट गोलंदाजी पाहायला मिळाली संजयच्या माध्यमातून. आणि खराब सुरुवात मितमनित मात्र जय बजरंग भावाळे या संघाच्या माध्यमातून. आणि निश्चित उल्लेख केला आपण अनंत केणेसारखा एक अतिशय तगडा खेळाडू अजून सुरक्षित आहे. आणि इथून मात्र जर 25 किंवा 30चा आकडा पार केलाय तर मात्र एक समाजजनक धावसंख्या म्हणता येईल. आणि ती क्षमता आहे जय बजरंग भावाळे या संघाची गोलंदाजी. 2 गोलंदाज अतिशय वेगवान भन्नाट फॉर्ममध्ये आहे. आणि वेगाला पसंती देणारे 2 गोलंदाज, एक म्हणजे राहुल आणि त्यानंतर मात्र विकेस, जबरदस्त गोलंदाज या संघाकडे. तर 25चा आकडा इथून मात्र पार करावा लागेल या संघाला. नक्कीच अगदी उल्लेखनीय कामगिरी गोलंदाज संजयच्या मार्फत. फक्त 2 धावा खर्च केल्या. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल गोलंदाजी आपण पाहिली. पाहूया दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज राहुल येतोय. राहुल हा सुद्धा एक चांगल्या दर्जाचा ऑलराऊंडर आहे. येवई संघाकडून युवा टॅलेंट आहे, यंगस्टर आहे. राहुल टू सूरज, राईट मोर द विकेट. यावेळेस चेंडू थोडासा खाली जातोय. अपेक्षेप्रमाणे उचली नाही मिळाली चेंडूला. आणि दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रो मध्ये डॉट बॉल. निर्धाव चेंडू सोबत सुरुवात करते गोलंदाज राहुल. नक्कीच जो निर्णय घेतला होता कर्णधाराने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा, जातो सार्थ ठरवताना गोलंदाज. यावेळेस बॅटची कडा, खराब क्षेत्ररक्षण पहिल्या स्लिप मध्ये आपण पाहू शकता. नक्कीच अडवण्याचा प्रयत्न जरूर डाय मारून केला होता क्षेत्ररक्षकाने, परंतु चेंडू सीमा पार, नॉन स्टॉप सीमा पार चौकार. नक्कीच बॅटची कडा घेऊन चेंडू शॉट थर्डमॅनच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. सीमा रेखा पार 4 रन. नक्कीच झेलची संधी सुद्धा होती, प्रयत्न सुद्धा केला होता क्षेत्ररक्षकाने, परंतु रोखू शकला नाही. यावेळेस चांगला तडाखा, परंतु कार्पेटच्या साहाय्याने चेंडू तो लॉंगॉनच्या दिशेने. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात पाहूया. मला वाटतं विकेट फेकली गेली आहे. नक्कीच त्याचं कारण हे समोर येत आहे. अनंत केने याला मैदानामध्ये आणण्यासाठी ही विकेट फेकली गेली आहे. धावसंख्येचा जर विचार केला तर खूपच बिकट अवस्था म्हणावी लागेल जय बजरंग भावाळे संघाची. कारण हा संघ जर विचार केला तर रँकिंग नंबर 1चा संघ आहे. दुसरं षटक मार्गस्थांना फक्त 7 धावा आपण पाहू शकता धावफलकावरती. दरम्यान पुन्हा एकदा सुभाष जाधव साहेबांचं आगमन होत आहे. दरम्यान राहुल येतोय पुन्हा एकदा. किती 8 झाले? 2च येते ना पहिले. यावेळेस शॉर्टम पूल केले चेंडूला. जोगिंदर याच्या बॅट मधून चेंडू फाईन लेग सीमारेषा फोडतोय. षटकार. नक्कीच तर ह्या अगोदरच्या चेंडूपर्यंत धावसंख्या 8 होती आणि ह्या 6 धावांनी धावफलक आता वेगाने पुढे सरसावते. 2-14. 3 विकेट ना. 3-14. नक्कीच समाचार घेतला जातो आता मात्र राहुलच्या मार्फत. राहुल पुन्हा एकदा राईट मोर द विकेट न समोर फलंदाज जोगेंदर लेफ्ट हँडर. यावेळेस पुन्हा बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. यावेळेस स्क्वेअर लेगच्या वरून हा षटकार ठोकतोय जोगेंदर.
नक्कीच या स्पर्धेसाठी आपण ट्रॉफीज पाहू शकता. 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबर ज्या मला स्पॉन्सर केल्यात. राकेश दिगाडकर ग्रामपंचायत सदस्य किरवली आणि साईनाथ बजागे किरवली. नक्कीच साईनाथ बजागे यांच्या पिताश्रींचे आज निधन झाले. अल्पशा आजाराने त्यांचं आज निधन झालेलं आहे. पाहूया, काल एक हॅट्रिक पूर्ण केली होती जोगेंदरनी. पुन्हा एकदा हॅट्रिकवर आहे, सिक्सरच्या हॅट्रिकवर जोगेंदर. यावेळेस चांगला चेंडू, नक्कीच पूर्ण लांबीचा चेंडू यावेळेस आणि बीट होते फलंदाज जोगेंदर. निर्धाव जातोय चेंडू. संघाची धावसंख्या विचार केला तर षटक समाप्त झालेलं आहे. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर विचार केला 3 बाद 20. षटक संपलेलं आहे. षटक संपलेलं आहे. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर चौकार, त्यानंतर 1 रन, त्याच्यावर रनआउट, त्याच्यानंतर व्हाईट, त्याच्यानंतर 6-6-0. षटक कंप्लीट झालेलं आहे दुसरं. तर 2 षटकाच्या समाप्तीने आता मात्र सन्मानजनक स्थितीमध्ये आपण पाहू शकता भावाळे संघाला 3 बाद 20. तर नक्कीच या स्पर्धेसाठी आम्हाला ज्या मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्पॉन्सर केल्या आहेत त्या राजेश घरत यांच्याकडून. त्यानंतर मालिकावीर सरची ट्रॉफी आहे ती आम्हाला स्पॉन्सर केली आहे ग्रामपंचायत सदस्य कविता घरत यांच्याकडून. त्यांच्यानंतर बेस्ट बॉलरची ट्रॉफी मयूर पाटील यांच्याकडून. त्यानंतर बेस्ट फलंदाज अक्षय पाटील यांच्याकडून ट्रॉफी दिलेली आहे. सन्मानचिन्ह महेश पाटील BJP युवा मोर्चा उपाध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण. त्यानंतर शाल आम्हाला स्पॉन्सर केले करण कोहली. मंडप आम्हाला स्पॉन्सर केले आतिश कोणकर, दत्तात्रेय सुतार, महेश जाधव. नक्कीच हे ग्रामपंचायत सदस्य आहेत नवनिर्वाचित. त्यानंतर बॉल आम्हाला स्पॉन्सर केले विष्णू सुतार, संतोष पाटील, सुजित जाधव, रवी कोट, दीपक थेटे. पाणी आम्हाला स्पॉन्सर केलेलं अक्षय पाटील, दर्या वॉटर सप्लायर. त्यानंतर राजेश गायकवाड यांच्या मार्फत आम्हाला बॅनर स्पॉन्सर केलेले आहेत. त्यानंतर निशा आनंद पाटील सरपंच तलवली अर्जोली यांच्याकडून सुद्धा आम्हाला स्पॉन्सर आलेलं आहे. वृषाली विनोद जाधव माजी उपसरपंच यांच्याकडून सुद्धा स्पॉन्सर आलेलं आहे. सुनील घरत, तसेच सूरज घरत, अनंत घरत यांच्याकडून आम्हाला सुद्धा स्पॉन्सर. या सर्व स्पॉन्सरदात्यांचं धन्यवाद. तसेच आम्हाला 15,000चे योगदान लागलेले आमचे या असोसिएशनच्या विद्यमान अध्यक्ष मदन दत्तू जाधव साहेबांकडून त्यांचं सुद्धा धन्यवाद. तसेच जगनशेठ पाटील सरपंच किरवली इताडे यांच्याकडून 10,000 रुपये. या सर्व स्पॉन्सरदात्यांचं मी पुन्हा एकदा आभार मानतोय कमिटीच्या वतीनं. यावेळेस मिस टाइम फटका पाहूया अनंतच्या खेळीचा आणतो होतोय. मिस टाइम आणि विकेट किपरने कुठली चूक केली नाही. तर चौथा मोठा धक्का लागतोय. अनंत इज बॅक टू द पॅव्हिलियन. तर चौथा मोठा धक्का लागतोय. अनंत केने जी जुनी तलवार म्हटलं जाते ज्याला, ती परत ते पॅव्हिलियन मध्ये. की जुनी तलवार या सामन्यामध्ये चमकली ती संजय तरेच्या नावाची. खूपच सुंदर षटक हाताळलं. पॉवर प्लेचा फक्त 2 धावा खर्च केल्या. धावसंख्येचा विचार केला तर धावा 4 बाद 20. तिसरे षटक मार्गस्थ आहे, हाणामारीचं षटक. नक्कीच आपण पाहत आहात सेमीफायनल मॅच स्वराज्य चषकामधील. यावेळी खराब दिशाईन शॉर्ट पिच चेंडू, परंतु ऑप्शनच्या खूपच बाहेर. पंच उमेश केने वळतायत. वाईटचा इशारा येतोय. नक्कीच नांदकरचे ज्येष्ठ वरिष्ठ तसेच आजी माजी ग्रामपंचायत सदस्य असतील, कोणी असतील, त्यांनी विनंती असेल की आपण व्यासपीठावरचं आपलं हार्दिक स्वागत आहे. ओहो, एक मोठा फटका येतोय. मला वाटतं तिसरा षटकार येतोय जोगेंदर याच्या बॅट मधून. डीजे चौधरी
तर नक्कीच जोगेंदर मात्र डोक्याची घंटा वाजवतोय येवई संघासमोर. यावेळेस पाहूया, नक्कीच मिस टाइम आहे, शतरक्षक येतोय आणि झेल समाप्त करतोय. अशा प्रकारे 5वा गडी बाद होतोय भावाले संघाचा. तर अशा प्रकारे जोगिंदर याच्या खेळीचा अंत होते. जोगिंदर याने अतिशय सुंदर अशी फलंदाजी केली. 18 धावांचं योगदान 3 षटकारांच्या साहाय्याने दिलं. नवीन फलंदाज सुजित येतोय. स्ट्राईकला आपण पाहू शकता तानाजी. बॉलर कोण? मनोज आहे ना? मनोज घाटाल शेवटचं षटक हाताळतोय. शेवटच्या षटकातील काही चेंडू शेष. नक्कीच वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे सर्व खेळाडूंना मी विनंती करतोय. यावेळेस नक्कीच 1 बॉन्सचा इशारा येत आहे. आपटी दिली होती चेंडूला. पाहूया शेवटचा चेंडू शिल्लक आहे या सेमीफायनल सामन्यामधील. यावेळेस सुंदर फटका तानाईच्या बॅटमध्ये हुक केलाय चेंडूला. चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषा फोडतोय. चौकार. अशा प्रकारे 3 षटकांची समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 बाद 31 आणि 32 धावांचं लक्ष असेल येवई संघासमोर. तर नक्कीच अशा प्रकारे 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या उभारलेली 31, 5 गड्यांच्या मोबदल्यात आणि 32 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे येवई संघासमोर. नक्कीच मनोज घाटाल बाबतीत आम्हाला आताच माहिती आलेली की नक्कीच तो विशाखा एंटरप्राइजेस संघासाठी ओपन सिटी क्रिकेटमध्ये खेळतोय. तर नक्कीच पुढील 3 षटकांसाठी मी आमंत्रित करू इच्छितोय. नक्कीच आजच्या दिवसांमध्ये ज्याने रंग भरला समालोचन कक्षामध्ये व्हॉइस ऑफ भिवंडी, व्हॉइस ऑफ ठाकूरपाडा, सुनील पवार. अनेक अनेक धन्यवाद. विजय घरत तमाम क्रिकेट रसिकाचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आपण पाहतायत स्वराज्य चषक 2021चा हा शेवटचा पर्वत आपण पाहतोय आणि या दुसरा सेमीफायनलचा सामना इथे मात्र रंगताना 2 दिग्गज संघामध्ये. जे बजरंग स्फोट भावाळे या संघाने प्रथम फलंदाजी करताना पाहतोय आपण की 31 धावा धावफलकावर लावल्या गेल्या आणि 32चं टार्गेट उभं केलंय आई गावदी स्फोट येवई या संघासमोर. पहिल्या षटकामध्ये का जबरदस्त गोलंदाजी मात्र पलटवार केलंय खास संघनायकांनी. ज्या प्रकारे जोगेंद्र यांनी तुटून अक्षरशः फटकेबाजी केली आणि त्याच खेळीच्या बळावर मात्र 32चं टार्गेट उभं केलंय भावाळे या संघाने. तर सलामी जोडी लगेच पाठवायची. चला विनंती आहे. मात्र येवई संघाचा संघनायक यावर्षी जर विचार केला आपण आम्ही उल्लेख केला होता की खूप छान परफॉर्मन्स प्रत्येक सामन्यामध्ये, पण यावेळेस पाहता या टुर्नामेंटमध्ये टॉप 3 मध्ये पहिला सेमीफायनलचा सामना खेळताना आपण पाहतोय येवई संघाला. तर सलामी जोडी पाठवायची. चला आम्ही वारंवार आपल्याला सूचित करतोय कारण की नंतर अजून अंतिम सामना खेळायचा बाकी आहे. तर टाळ्यांचा आवाज आपण ऐकतोय खेळाडू कक्षामधून. सलामी जोडी खेळपट्टीकडे रवाना होताना इथं मात्र राहुल आणि मनोज, एक जबरदस्त ऑलराऊंडर मनोज आणि राहुल, जबरदस्त 2 खेळाडू पाहतोय आपण फटकेबाजी करण्यासाठी मैदानाकडे रवाना होताना. 18 चेंडू 32 असं समीकरण आणि मी तर म्हणेन की जी स्थिती आहे इथं मात्र एवढं मोठं आव्हान नाही आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर पॉवरफुल फलंदाजी केली आणि जी सरासरी जवळपास 11ची आहे ती जर सरासरी पूर्ण केली तर सामना निश्चित येवई संघ घेऊन जाणार आहे. इथं मात्र जर राहुल आणि त्यानंतर मात्र वेगवान गोलंदाज जर पाहिला आपण विकेस यांनी जर अतिशय दमदार गोलंदाजी केली तर हा संघ सुद्धा अंतिम फेरीत प्रवेश करू शकतोय. वैभव वखारे यांच्याकडून प्रति षटकाराला 200 रुपयाची रोख रक्कम देण्यात येईल. इथं मात्र येवई संघाच्या फलंदाजाला सुवर्ण संधी आहे. चला आपण वेळ कमी घ्या, सराव थांबवायचा आहे.
भावळे संघाचा गोलंदाज. चला, कारण की यानंतर अजून अंतिम सामना खेळायचा बाकी आहे. तर अनंता इथं मात्र अनंता पहिला चेंडू कट केलाय, सुरेख असा स्क्वेअर ऑफ द विकेट कटचा फटका. पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार, सीमा पार चौकार. थँक्यू डीजे. नक्कीच दरम्यान नांदकर गावचे समाजसेवक जनार्दन सुतार यांचं सुद्धा इथे आगमन झाले. त्यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर याचे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे स्वराज्य चषक 2021 मध्ये. काय सुरुवात पाहतोय आपण, स्क्वेअर ऑफ द विकेट कटचा फटका, अप्रतिम अप्रतिम. चौकाने मात्र डावाची सुरुवात करतोय फलंदाज मनोज. एक मोठं नाव टेनिस क्रिकेटच्या भिवंडीमध्ये सातत्याने आपण पाहतोय. तोच मनोज सज्ज होताना. याच पात्र अंधारेच खेळायचं होतं, पण चेंडू मात्र विकेट एजंटकडे डीपमध्ये ठेवला होतोय. एकदा पूर्ण थोडासा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्या संधीचं इथं मात्र सोनं करतोय फलंदाज मनोज. 2 धावा सहज पूर्ण करतोय. या 2 धावांनी संघात धावसंख्या पुढे सरकते. ती आता मात्र 6. 32 टार्गेट आहे. स्वीकारताना एक धमाल आणि कमाल सुरुवात पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर मात्र 2 रन्स कंप्लीट करतोय फलंदाज मनोज. यांच्यावर खूप काही जबाबदारी असेल यावेळी संघाच्या माध्यमातून. अनंता केने खूप मोठं नाव टेनिस क्रिकेट मध्ये सातत्याने आपण उल्लेख करतोय भावाळे संघासाठी. याच पात्र वेगवान चेंडू, पण लाईन कुठे आहे हे चेक करताना आमचे पंच पाहतोय आपण. उमेश केने सरांची दुनिया समांतर रेषेत हा चेंडू परत टाकावा लागेल, पण त्यापूर्वी मात्र 1 धाव ऍड करताना गुणलेखक धावफलकामध्ये पाहतोय आपण आणि संघात धावसंख्या पुढे सरकते ती 7. 32 टार्गेट स्वीकारताना पहिल्या चेंडूवर एक अप्रतिम फटका पाहिला आपण. स्क्वेअर ऑफ द विकेट कटचा फटका, त्यानंतर मात्र छान वापसी करतोय गोलंदाज अनंता. याच पात्रा फटका मिड ऑफच्या डोक्यावरतून ट्रॅव्हल होतोय चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, पण त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात या 2 रन्स इथं मात्र कंप्लीट करतोय फलंदाज मनोज. धावसंख्येत बदल, धावसंख्या पाहतोय पुढे सरकते ती 9. एक चांगली दमदार सुरुवात. प्रति षटकामागे जवळपास 11.66 10.66 आवश्यकता असताना मात्र एक सुरेख सुरुवात पाहायला मिळते. मनोज एक डेंजरस फलंदाज म्हणून ज्याचं नाव सातत्याने यावेळी संघाच्या माध्यमातून उल्लेख करतोय आम्ही, तोच मनोज सज्ज होताना. याच पात्र हा फटका मिडविकेट एजंटकडे पाहतोय आपण. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पण नकारतोय. फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल. मनोजच्या एका धावनी संघात धावसंख्या पुढे सरकते ती 10. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर मात्र काय सुरेख वापसी करताना गोलंदाज अनंता केने. एक मोठं नाव जय बजरंग ये भावळे संघाच्या माध्यमातून सातत्याने उल्लेख करतोय. पण जर पाहिलं आपण या 2 ते 3 टुर्नामेंट पासून हा खेळाडू हवा तसा परफॉर्मन्स करत नाही संघासाठी, पण मोठा खेळाडू मोठ्या सामन्याचा या सामन्यात फलंदाजी म्हणजे सातत्य टिकवता आले नाही, पण गोलंदाजी येणाऱ्या 2 चेंडूवर कशा प्रकारे करतोय पाहायचंय. खेळण्यासाठी फलंदाज राहुल पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय. डावकुरे हाताचा फलंदाज, खूप काही अपेक्षा असेल संघासाठी. पुढचा चेंडू अनंता. यावेळेस पात्र काय घडले पाहिजे, एक सिंगल इथं मात्र अतिशय वेगात पूर्ण करताना बाईच्या स्वरूपात एक सिंगल प्राप्त करतोय आणि एक चांगला चेंडू हाताळला गेला होता अनंतच्या माध्यमातून. धावसंख्येत बदल पाहतोय, धावसंख्या पुढे सरकते ती 11. दुसरा सेमीफायनलचा सामना पाहतोय आपण. अंतिम फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ जर पाहिला आपण या परिसरामध्ये नेहमीच एक खूप चांगला संघ म्हणजे ज्याची ओळख निर्माण केली एमडी स्पोर्ट आमनीपाडा संघाच्या माध्यमातून. काय जबरदस्त फटकेबाजी पाहिली होती आपण. 17 धावाचं लक्ष असताना मात्र रोहन नावाचा वादळ खेळपट्टीवर आलाय आणि चौफेर फटकेबाजी पाहिली आपण आणि त्या फटकेबाजीमुळे जांभूळपाडा संघ स्पर्धेच्या बाहेर. या स्पर्धा स्टेट डेचा फटका पाहतोय आपण, अतिशय चांगला आहे, पण लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय. थोडासा फंबलिंग पाहायला मिळालं आणि अतिशय वेगात या 2 रन्स इथं मात्र कंप्लीट करतोय फलंदाज. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावांचं लक्ष टार्गेट स्वीकारताना एक खूपच छान दमदार सुरुवात इथं मात्र यावेळी संघाची पाहायला मिळाली. धावसंख्या ती बिनबाद 13. सामना जिंकण्यासाठी इथं मात्र 12 चेंडूमध्ये 19. चला आपण जास्त टीम मिटिंग घेऊ नका, आम्ही वारंवार विनंती करतोय. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. जय बजरंग भावाळे या संघ खूपच चांगला संघ आहे, खेळ स्पीडने खेळणारा संघ आहे, म्हणून तुम्हाला विनंती आहे की आपण वारंवार टीम मिटिंग घेऊ नका. 12 चेंडू 19 असं समीकरण सामना जिंकण्यासाठी आणि विजय घरात. मी तर म्हणेन की सामना अजून संपला नाही, कारण की खऱ्या अर्थाने
कठीण अग्निपरीक्षा असेल या येणाऱ्या 2 षटकामध्ये. ज्या प्रकारे राहुल आणि विकेश सारखे दिग्गज युवा गोलंदाज इथं मात्र कृपया करून पडद्यावर जे आमचे लाडके क्रिकेट रसिक आहेत त्या पडद्याला आपण सोडायचंय, पडद्यापासून दूर राहायचंय. 12 चेंडू 19 गोलंदाज सज्ज होतो इथं मात्र मारा करण्यासाठी. राहुल रफ्तार सौदागर म्हणून खऱ्या ज्याची ओळख आहे भावाळे संघाच्या माध्यमातून. 12 चेंडू 19 असं समीकरण, पण समोर डावखुरा फलंदाज राहुल. पहिला चेंडूवाड्या बॅटने फटका खाली क्षेत्रामध्ये. दुसऱ्या धावेची इथं मात्र निश्चित मागणी करेल काय, पण नकारतोय. फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र पूर्ण करताना राहुल व्यक्तिगत नॉन स्ट्राईकला पोहोचतोय. आपल्या या छोट्याशा खेळीमध्ये खातं उघडल्या गेल्या राहुलच्या माध्यमातून संघ धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकते ती 14. 11 चेंडू 18 असं समीकरण सामना जिंकण्यासाठी आणि अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी यवई संघाला खेळण्यासाठी मनोज एक मोठी जबाबदारी घेऊन इथं मात्र फलंदाजी करावी लागेल. जर इथं मात्र अंतिम फेरीत प्रवेश करून द्यायचा असेल तर शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत खेळपट्टीवर थांबणं गरजेचं आहे मनोज याला. जर मात्र जय बजरंग भावाळे या संघाला सामना जिंकायचा असेल तर या षटकामध्ये एक ब्रेक थ्रू मिळून देणं गरजेचं आहे गोलंदाज राहुल याला. चला आम्ही सातत्याने हेच सांगतोय की आपण वेळ जास्त घेऊ नका, कारण की अंतिम सामना खेळायचा बाकी आहे. यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडूचा मारा होता. काय जबरदस्त चेंडू टाकला गेलं, वेग होता चेंडूला आणि मात्र बीट होतोय. मी जे उल्लेख केला होता की सतत राहुल यांच्यावर एक मोठी जबाबदारी का असते, ती तर मात्र उल्लेखनीय कामगिरी इथून मात्र करावी लागेल. 10 चेंडू आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 18 धावेची आवश्यकता असेल. सामना अजून संपला नाही, संघर्षमय स्थितीमध्ये सामना येऊन ठेपलाय. इथं मात्र सेमीफायनलचा सामना पाहतोय आपण. याच पात्रा फटका हवेत आहे, फसेल काय फटका पाहते. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पाहतोय आपण आणि पहिल्या विकेटचं पतन. जी जबाबदारी टाकली होती ती जबाबदारी स्वीकारताना राहुल नावाचा गोलंदाज. Richard. पहिल्या 3 चेंडूवर काय सुरेख कामगिरी करतोय राहुल नावाचा गोलंदाज. आणि पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की बॅकफुटला आहे, पण दुसऱ्या षटकाच्या पहिल्या 3 चेंडूवर फ्रंटला इथं मात्र येताना पाहतोय आपण जय बजरंग भावाळे या संघ. 9 चेंडू सामना जिंकण्यासाठी तुम्हाला मात्र 18 धावेची आवश्यकता. आता मात्र संघर्ष करावा लागेल. यवई संघाला जर अंतिम फेरीत स्थान मिळवायचं असेल तर आक्रमण करणं गरजेचं आहे. 9 चेंडू 18 असं समीकरण अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी यवई संघाला. गोलंदाज सज्ज होतो इथं मात्र राहुल एक जबरदस्त युवा गोलंदाज भावाळे संघाच्या माध्यमातून सातत्याने खूप चांगली कामगिरी करणारा. सफल झालाय. वेगवान चेंडू काय घडलंय इथं मात्र पाहायचंय. बीट झाला होता फलंदाज, बीट होतोय यष्टीरक्षक, पण त्यापूर्वी मात्र एक धाव इथं मात्र अतिशय वेगात पूर्ण करताना असं वाटलं की चेंडू बॅटला लागून गेला होता. कवचित हा जीवनदान महाग ठरेल का हे पाहायचंय. बॅटला चेंडू लागून गेला होता आणि एक सिंगल, या एका सिंगलनी संघात धावसंख्या पाहतोय आपण 15. सामना जिंकण्यासाठी अजून 17 धावेची आवश्यकता. म्हणजे सामना पूर्णपणे इथं मात्र जय बजरंग भावाळे संघाकडे झुकताना आपण पाहतोय. ज्या प्रकारे सुरुवात झाली होती त्यानंतर मात्र निराश केले फलंदाजांनी आणि एक जबरदस्त सुरुवात पाहतोय गोलंदाज राहुल यांच्या माध्यमातून. चला आम्ही एकच वारंवार सूचना करतोय अनंता केने आणि ऑल संघाला, तुम्ही जास्त परिवर्तन करू नका, कारण की अंतिम सामना खेळायचा बाकी आहे. नक्कीच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती आहे, आपण टीम मीटिंग घेऊ नका. वेळ खूपच कमी आहे. अजून आपल्याला मेगा फिनाले खेळवायचं आहे, फायनलचा सामना खेळवायचा आहे. काय जबरदस्त षटक हाताळतोय, पूर्णपणे वापशी करून देते आपल्या संघाला राहुल. याच पात्र फाईन फटका खाली क्षेत्रामध्ये नाहीये. स्कोर लेग रीजनकडे असं वाटलं की चेंडू फाईन लेग रीजनकडे जाईल. आणि इथं मात्र फलंदाज धावबाद होतोय. परतीचा प्रवास करावा लागेल, फक्त एक धाव खर्च करतोय. चला एकत्र जमू नका. अनंता आपण सहकार्य करायचंय. सहकार्य करायचंय.
वेळ खूपच कमी आपल्याकडे, अजूनही शेवटचा फायनलचा सामना खेळवायचा बाकी आहे. आणि फलंदाज जायचंय लवकर जरा. विजय घरात जर आपण विचार केला, मैदान किती छान आहे आणि ग्रामीण गावामध्ये क्वचित असत पाहायला मिळतो की क्वचित असे प्लेन ग्राउंड पाहायला मिळते. इथे मात्र गॅप शोधल्यानंतर मात्र चौकार निश्चित मिळेल, ज्या प्रकारे आपण मैदान पाहतोय. नक्कीच अतिशय सुंदर असं ग्राउंड छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने हे ग्राउंड आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी पाहतोय आपण. इथं मात्र जबरदस्त हा मैदान. चला आपण लगेच यायचंय, चला बॅट्समॅन फास्ट चला. कारण की बाद झाल्यानंतर जड पावलांनी मैदान सोडावं लागते. पण जेव्हा संघ अडचणीत येतोय ती स्थिती खूप वेगळी असते. काय जबरदस्त षटक हाताळतोय गोलंदाज राहुल, पूर्णपणे कमबॅक करून देताना आपल्या संघाला. याच पात्र ऑन ड्राईव्ह पाहतोय आपण. वाईडिश लॉंग ऑन रिजनकडे चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय, दुरून क्षेत्रक्षेक येतोय आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात या 2 रन्स इथं मात्र कंप्लीट करतोय फलंदाज. तर षटकाची समाप्तीचा इशारा. या षटकामध्ये काय तुफानी गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या जर पाहिलं आपण या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या आणि संघाची धावसंख्या जर पाहिली आपण आता मात्र 18. सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 14 धावीची आवश्यकता. टीम मिटिंग घेऊ नका, टीम मिटिंग घेऊ नका. हे बघा, अनंता सातत्याने आम्ही उल्लेख करतोय, सांगतोय आपल्याला की आपण टीम मिटिंग जास्त घेऊ नका. तर अंतिम षटक टाकण्यासाठी अजून एक रफ्तार के सौदागर म्हणून ज्या गोलंदाजी ओळख आहे विकेश. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. आमची पंच आपण सुद्धा पहिली वॉर्निंग द्यायची आहे, त्यानंतर मात्र सरळ पेनल्टी केला जाईल. भावाळे संघाचा संगणक. चला अजून आपण सराव करतायत. तर मित्रांनो, अंतिम सामना खेळायचा बाकी आहे. जेव्हा आपली पण टुर्नामेंट होती ना, आपण असं अलाउन्स आम्ही वारंवार करत होतो, कारण की प्रत्येक संघाचे आयोजन असते आणि प्रत्येक संघाने मी तर म्हणेन की आपण सहयोग करायचा आहे. चला एमडी स्पोर्टचे कर्णधार आपण टॉस साठी तयार राहायचंय. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. तर विकेश सज्ज होताना फुल टॉसरा फटका आपण पाहतोय. फटका फसेल कारण की चेंडू खाली क्षेत्ररक्षक निखिल आहे. जीवनदान दिल्या गेलं, मागणं ठरेल काय आणि त्यापेक्षा 2 धावा इथं मात्र पूर्ण करताना पाहतो आपण. डावपुरा फलंदाज राहुल. चला पुन्हा एकदा विनंती अनंता, आपण एका जवळ जमायचं नाहीये, टीम मिटिंग घ्यायची नाही. कारण की यावर्षीचं जर आपल्याला तुमचं पण आयोजन खूप सुरेख होता. 3 दिवसापूर्वी टुर्नामेंट पार पडली आणि प्रत्येक संघाचं आयोजन असते. आपल्याला हे वारंवार सांगणं अपेक्षित नसते, पण सांगावं लागतोय आम्हाला. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 5 चेंडूमध्ये 12 धावेची आवश्यकता. एखादा मोठा फटका इथं मात्र मारेल काय. धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावर 12 धावेची आवश्यकता आहे इथं मात्र सामना जिंकण्यासाठी. यावेळेस पात्र पाहतोय की निश्चित खराब चेंडू, चुकीला माफी नाही. बिमर आणि चेंडू सीमा पार. नो बॉलवर हा चौकार. हा टर्निंग पॉइंट ठरेल काय सामन्याचं. आणि नंतरचा चेंडू फ्री हिट. थँक्यू डीजे. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. सामना जिंकण्यासाठी आता मात्र फक्त आणि फक्त इथं 7 धावीची आवश्यकता. झेल सोडलंय, त्यानंतर फ्रीट नो बॉलवर चौकार वसूल केलंय आणि आता मात्र फ्रीट चेंडू. इथं मात्र खराब गोलंदाजी करताना पाहतोय आपण विकेशाला. ज्या प्रकारे आपण चर्चा केली होती की एक खूप छान गोलंदाज, पण या सामन्यात या क्षणी खराब गोलंदाजी करताना पाहतोय. फ्री हिट. क्षेत्ररक्षण आपण निश्चित बदल करू शकत नाहीये, हेच सांगताना आमचे पंच खूप अनुभवी आहेत. आणि इथं मात्र फ्रीटवर एखादा मोठा फटका पाहायला मिळेल काय. सामना एकदा परत पाहतो आपण येवई संघाकडे झुकताना. याच पटापट पाहतोय आपण एक अतिशय वेगात सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली आपण पुढे सरकते ती 26. 4 चेंडू 6 असं समीकरण सामना जिंकण्यासाठी. चला फलंदाज आपण सुद्धा वेळ जास्त घेऊ नका. काय सामना रंगतोय. सेमीफायनलचा सामना कसा असावा तर एक उत्तम उदाहरण पेश करताना दोन्ही संघाचे खेळाडू एक जबरदस्त फाईट करताना मैदानामध्ये. सौरभ
स्वराज्य चषक 2021 की किताबी जंग किस टीम के संग होगी एमडी स्पोर्ट आमने की. प्रेक्षक पाहू शकता आपण पॅक क्राऊड सामन्याचा आनंद घेताना आणि एक जबरदस्त थेट प्रेक्षेपण सुद्धा पाहू शकता आपण ओमसाई मूवीच्या माध्यमातून. जेवढं कौतुक करावं तेवढं कम आहे या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण. 4 चेंडू 6 असं समीकरण. खेळण्यासाठी फलंदाज पाहतोय आपण आकाश सज्ज होताना. विकेश याच पता फटका हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन कडे झेल घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हा झेल निश्चित टर्निंग पॉइंट ठरेल काय. सुपर झेल पाहायला मिळालं आणि फलंदाज फेल. या विकेटनी परत एकदा पाहतोय सामना भावाळे संघाकडे झुकताना. 3 चेंडू आणि 6 असं समीकरण आहे. पण एक जमेची बाजू की डावखुरा फलंदाज अजून खेळपट्टीवर आहे तो म्हणजे राहुल. मनोज तरे खेळपट्टीवर पाहतोय आपण. 3 चेंडू 6 असं समीकरण. सामना कोण जिंकेल असून सांगता येणार नाही. एक अतिशय चांगल्या रंगता स्थितीमध्ये सामना येऊन ठेपलाय मित्रांनो. 3 चेंडू आणि 6 असं समीकरण यावेळी संघाला अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी. चला आपण वेळ कमी घ्या. याच पात्र स्लॉग स्वीपचा फटका पाहतोय आपण. फाईन लेग रिजन कडे चेंडू सीमा पार आणि हा अतिशय चांगला चौकार. चला आपण एकत्र जमवू नका. एकत्र सजून घ्यायचंय. फलंदाज आपण इथं मात्र निश्चित वेळ घेऊ नका. आता मात्र सोपं समीकरण. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धावेची आवश्यकता. असं वाटते की स्वराज्य चषक 2021 की किताबी जंग एमडी स्पोर्ट आमने पाड़ा की टीम किस संघ के साथ होगी ये आने वाले 2 गेंद बताएंगे. खेळाडू कक्षामधून कोणी आवाज द्यायचं नाहीये. अन्यथा जर असं आम्हाला डबल ऐकायला मिळालं तर संघाला पॅनलाइज केल्या जाईल. यावेळी संघाचा संगणक आणि खास हनुमान तरे आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. चला आपण वेळ कमी घ्या. याच पात्र अतिशय चांगला क्लास पुश आहे. एक धाव पूर्ण होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल काय. थ्रो अतिशय वेगात जातोय पण त्यापूर्वी मात्र याच बरोबर तर सामना इथं मात्र जिंकले आणि याच बरोबर पाहतोय की सामना अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे. तर चला मिनी कॉन्क्ल्युशन गावदेवी वेळी कर्णधार यायचंय. टॉस करून घ्यायचंय. चला कप्तान. नक्कीच असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री मदन दत्तू जाधव साहेबांना विनंती की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करायची आहे. निश्चित कौतुक करेन मी पंचाचं. ज्या प्रकारे आपण रिप्ले मध्ये पाहिलं अतिशय वेगात बॅट विकेटवर क्रॉस होती आणि पोहोचली होती आणि अशा प्रकारे सामनावीर मनोज आहे. आपण नंतर देऊया. मी जातोय आपल्याला घेऊन विजय ग्रह त्यांच्याकडे. नक्कीच या असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष मदन दत्तू जाधव साहेब नक्कीच त्यांचा संघ सुद्धा या फायनल मध्ये खेळत आहे. पाहूया नाणेफेकी केलेली आहे आणि गावदेवी एवढी संघ नाणेफेक जिंकलेले आहे. भरत पाटील षटक किती ठेवायचे. 2 ओके 2 ओव्हर. सामना 2 षटकांचा असेल. काय स्वीकारलंय गावदेवी एवढी. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे एवढी संघाने टॉस जिंकून या फायनलच्या सामन्यामध्ये. नंतर देऊ. चला एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघ आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. तुम्हालाच फलंदाजी करायची आहे.